नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांती केली जाते. तर ही शांत म्हणून का बघितली जाते याच्यात? वास्तुशांतीचा जर आपण संकल्प बघितला, ज्यावेळेस गुरुजी आपल्याकडनं संकल्प करतात, तर ह्या संकल्पाच्या वेळेसच उच्चार आहे की मम अस्याम गृहनिर्माण समयी हं. कृमी कीटकाती जीवहिंसादी. म्हणजे काय, तर मी माझं हे घर ज्यावेळेस आम्ही बनवलं आहे हं. त्यावेळेस ह्या घराचा पाया खणला आहे आणि तो पाया खणत असताना तिथे असंख्य जीवजंतू मरण पावले असतील, त्यांची वारुळं तुटले असतील. हं. बरोबर. बरोबर. दुसऱ्या संकल्पात पुढचा उच्चार असा आहे कर्मचारी वृंदानाम रक्तपातादी दोष निरसनार्थम. म्हणजे शास्त्रात किती सखोल विचार केलेला आहे बघा, अगदी. हा 1000 वर्षापूर्वी. खरंय, खरंय. काय, तर एखादा कर्मचारी काम करत असताना, एखादा खिळा ठोकत असताना त्याची हातोडी चुकून लागलं. खिळ्याला लागता हाताला लागली, त्याचा रक्तपात झाला, तर त्याचा दोष सुद्धा, त्याचा जीव सुद्धा, त्याला सुद्धा वेदना होतात ना, खळखळतो तो. त्याचे दोष इथे लागू नये. बापरे. दुसरी गोष्ट, घराच्या बांधकामामध्ये आजकाल आधुनिक कितीही वॉश सँड वगैरे वापरल्या तरी काही प्रमाणामध्ये आपल्याला वाळू वापरावीच लागते. हो, हो. मग आता ही वाळू कुठून येते होता, ही नदीत येते. नदी- बरोबर. नदी समुद्र. आणि मनुष्याचा मृत्यू झाला तर त्याच्या अस्थी कुठे विसर्जन करतो, नदीमध्ये. लागला का दोष. मग अशा असंख्य गोष्टींचा दोष जावा आणि माझ्या कुटुंबासह मी अतिशय निरोगी, आनंदी आणि सुखसमाधानी ह्या घरात राहावं, वा. म्हणून मी ह्या घराची पहिली वास्तुशांती करतो आणि अतिशय आनंदाने घरात प्रवेश करतो.